हे आमच्या बारक्या मामीबाईचं घर आहे. ही मामीबाईची सून आहे. मामीचा एक मुलगा का नाही म्हणजे बारका मुलगा ते मोठा मुलगा इथं राहतो. आणि ह्या मामी का नाही माझ्याकडे पण आल्या होत्या मला भेटायला, पण त्यावेळेस काय व्हिडिओ केला नव्हता मी. पण आता हे धाकल्या घरी झालं, आता थोरल्या घरी चालली आहे चहा प्यायला. तर हे जवळजवळच घर आहे. तर तिकडे एक मामी आहे. आता तिकडली कितना पिऊन आली की तिकडं. बर तिकड नाही ती म्हणू बा. हे मला मामीनं बोलवलंय. इथं झाला का चहा? मग येऊ का गरम गरम पिऊन? बर आली आली झालाय म्हणतात. तर ही आमची 2 नंबरची मामी. इकडे हे घर आहे. तर आमचा ही नागो मामा आमचा चुलत मामा आहे. लय आम्ही घाबरायचं. अगं बाय बाय चहा झाला. बरं आहे का नागो मामा? मी व्हिडिओ काढते यार. बरं आहे का तब्येत? ही लय लागलं होतं जणू. कुठे लागलं होतं बया? लय लागलं होतं का? धडकलं होतं ना. कशाला धडकलं होतं काय की मला बाईनं सांगितलं. तेव्हापासून घरी बघा असं वर्षातून एकदा येऊन गाठी भेटी सगळ्यांच्या घ्यावं लागतात. नाहीतर मला का ना वर्ष येणं होत ना. गेल्या वर्षी आलेली त्याच्यावर आताशी आली आहे. तरी आमचा नागमामा मला आणि ह्यांची एक पोरगी मोठी बाय बाय मी म्हणते का ती आम्हा दोघीला लय तारायचं. आम्ही गावात पण नव्हतो बारक्या बारक्याच होतो. आणि मी आका झोपायला येतं तेव्हा खाट होता दुसरा आहे का नाही का दिवाणच होता. दिवाणच होता. त्या दिवाणवर का नाही आम्ही दोघीच असायचो. मेवण्या पोरं लय बारकी होती त्या टायमाला. सगळी गेली जिकडलं तिकडं कामाला धंद्याला ह्याला त्याला. आणि हो का आमची मामी आहे. आता मामीने इकडं एक चहा ठेवला आताच तिथं मी बी दिसायला लागले तिकडं. दिसायला लागलं. ह्या आठवणी असतात आपल्यात. इथं चहा ठेवलाय. आमच्या मामीची पण परिस्थिती लय नाजूक होती. बारकी बारकी लेकरं ही ती. पण आमच्या मामीचं पण आता ह्या पण चांगलं झालेलं आहे बघा. सगळं व्यवस्थित घर बीर सगळं बघा. एवढं सुंदर घर आहे मोठ्याच्या मोठं. हे आमचं नागमामा सुद्धा आलंय 10 रुपये आमच्या बापाची आणि ह्या नागमामाची लय जोडी. लय म्हणजे लय जोडी संग मग काम ही करायची आहे ना नागमामा. आमची सगळ्यांची लय मया केलेली आहे. लय आमच्या बापाची आणि ह्या नागमामाची मेवण्याची कसली भारी जोडी होती. सगळं आमच्या बापाचं ह्या नागमामानं केलं. माझ्या आईचं पण केलं दवाखान्यात ससन मध्ये राहून. म्हणून का ना ही आम्हाला इसरत नाही ना आम्ही ह्यांना इसरत नाही. आलं म्हणजे ती घरी यायचं गेलं म्हणजे सगळीकडे जायचं असतं या. तर चला आता इथं चहा पिऊन घेते. मनोबाई तिकडल्या घरी आहे. ती काय तर नाश्ता करते वाटतं. मी तिथं चालली होती पण मामीने हाक मारली मग परत इकडं आले. आता माझा चहा पिऊन झाला ना बघा. ही जोड नवीन नवरा बायको ह्यांना 4 वेळा मुरळा गेला तेव्हा आताशी आल्या ती. मीच काय मी काय जोडीला हेटते का? तुम्ही दोघं जोडीला हेटता. ते नागमामाला विचार ऍक्सिडेंट झाला होता. बरं आहे का की नागमामाचा? आता काय माहिती. कसं काय सायकलवर होता का चालत होता? होय नागमामा चालत होता का सायकलवर? सायकल कुठली? काम करून झालं साईडला उभा राहिलं. साईडला गेलाय टेम्पोला असं धडकलं की फेकून दिल्यावर पडलं सायकलीवर पुढं गाड्यांवर. लय लागलं नाही. ह्याच्यात लय लागले की पाट्याला लागले. थांबे बघ. तर झाला बघा घेतला चहा पाणी. आता चालली बघा मोठ्या घरी. 2 नंबरचं घर. आणि सगळ्यात बारकी मामी अजून काही तर दिसली नाही म्हणजे कामावरून आलेली नाही त्या. आता चालली मी मोठ्या मामीच्या घरी. सगळीकडे थोडा थोडा चहा पिते या म्हणजे राधीला चांगलं पित्त होतं. बर बर. तर ह्या बघा इथं आले आता मोठ्या घरी चहा प्यायला. चहा पिऊन पिऊन मला पित होईल. मामी म्हणते ते इथं कशाला आली आपल्या घरी. पण पुण्यामध्ये अशीच घर असतात का ना बारकी बारकी. त्यांना कुठं कळत आहे तवा.
तर हो काय आमची मोठी मामी ही त्यांची मोठी सुनबाई. आज हो काय इथं चहा माझा गार होऊन गेलाय. आता ह्याला गरम करायचं आता परत प्यायचं. काय म्हणतात काय नाहीत म्हणत, कोण नाही काय म्हणत, करू गरम. पण लय थोडासा. तिथं ती हिनं काय तिचं नाव आहे की नितीनच्या बायकोचं, हा अर्चना, तिनं एक फुलपात्र भरून दिला. इमल मामीनं फुलपात्र भरून दिला. आता इथं फुलपात्र भरून केलं तर कसं होईल. संध्याकाळी भाकर खायचं रातभर मुताय उठायचं. तर चला आता इथं चहा पिऊन घेते आणि जरा गप्पा ही मारतो आता आम्ही. आणि मग शेवटला आपल्याला आजीला भेटायला जायचंय. आता आमची आजी तर चुळून मुळून मालिशच करते बघा. तर आता इथं आपला चहा पाणी झालेला आहे. आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे. आणि आता आम्ही का नाही आता आजीबाईला भेटणार आहे. आजीबाईचा फुल व्हिडिओ तुम्हाला का नाही बघायला एकदम मजा येणार आहे आणि चांगलं पण वाटणार आहे. कारण आता आजी बरोबर का नाही मी व्हिडिओ करणार आहे. ही आजी तुम्हाला का नाही गेल्या वर्षी बघायला भेटली नाही, पण लय दिवसापूर्वी तुम्ही बघितलेले आहे. ज्या वेळेस आजी ती चालत होती, बोलत होती चांगली, त्या टायमाला तुम्ही त्या आजीला बघितलेलं आहे. आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे बऱ्याच वर्षानंतर तुम्ही आज आमच्या त्या आजीला नाही का बघणार आहे. पण त्या आजी आता आमचं कसं कौतुक करते ना ते तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहे. तर चला आता आपण आजीच्या रूम मध्ये जाऊ. ही माझी मोठी बहीण आहे. मोठी म्हणजे माझ्यापेक्षा बारकी आहे आणि ती तिचं बाळ आहे. ती आता झोपीत आहे म्हणून त्याच्याबरोबर काय बोलली नाही. पण थोड्या वेळात आपण त्याच्याबरोबर पण एखादी रील्स बनवणार आहे. हो का हे तर आमची हो का लेकरं जिकडं कुठं बी नेलं की अशी गपचूप बसते ते.